माफ करा, मी परत आलो. मी तर केवळ माफी मागायला आलोय प्लीज मनापासून. माझं सगळं संगोपन अगदी वेगळ्या वातावरणात झालं, त्यामुळे मला जे योग्य वाटेल ते तुम्हाला योग्य वाटेलच असं काही नाही ना. म्हणजे मलाच कळायला पाहिजे होतं की कोच म्हणून ती माझी जबाबदारी होती, निदान शिवानीच्या बाबतीत तरी. त्यामुळे जयराज, वहिनी, मी तुम्हा दोघांनाही वचन देतो की इथून पुढे असं काही घडणार नाही, जेणेकरून शिवानीवर वाईट संस्कार घडतील. पण पुन्हा निर्लज्जासारखी विनंती करतो की जयराज, स्पर्धेला फक्त 10-12 दिवस राहिलेत आणि मला माझ्या टीमसाठी शिवानी हवी आहे. शिवानीला सोड. बघतो शिवानीला मैदानावर पाठवीन का नाही याबाबत आत्ताच मी निर्णय देऊ शकत नाही. येतो. जोपर्यंत तू तिला सोडत नाहीस तोपर्यंत मी रोज येईन रिक्वेस्ट करायला. पण तो सांगत होता की त्याला असोसिएशन मधनं फोन आला होता. त्यांनी सांगितलंय की फॉर्म जर नाही भरला लवकरात लवकर तर एंट्रीज कॅन्सल करतील. काय? अगं पण फॉर्म कसा भरणार होता? पण निदान 7 जणींची टीम तरी पूर्ण हवी आहे ना. आणि फॉर्मवरचे नियम वाचलेत का तू? 7 जणींची टीम तशीच्या तशी लागते. अगदीच एखादी प्लेअर इंज्युअर झाली तर नवीन खेळवता येते. कसं करणार होता? पण चायला मीना हवी होती यार. पण आता नाहीये ना ती. बस तो विषय. चला कामाला लागूया. लिस्ट बनवूया. उज्ज्वला पेपर पेन काढ. पप्पा, काल भाऊ स्वतः घरी आले होते आणि नंतर त्यांनी तुम्हाला रिक्वेस्ट पण केली होती. त्याचा तुम्ही काही विचार केला? मी काय उत्तर द्यावं अशी अपेक्षा? पप्पा, तुम्ही नाही म्हणावं अशी अपेक्षा नक्कीच नाहीये. मी जाऊ मैदानावर? हॅलो मिस्टर जयराज देशमुख, अब मुझे डिसीजन लेना ही होगा. आपको पर्सनली फोन कर रही हूँ. इतना समय नहीं है मेरे पास. नहीं, लेकिन क्या हुआ क्या है मैडम? काय झालं पप्पा? इनामदार हमारे पार्टी के बहुत बड़े फाइनेंसर है. पार्टी को उनकी आपसे ज्यादा जरूरत है. अपना इस्तीफा भेज दे. जय हिंद. जय हिंद मॅडम. शिवानी वत्सलाला सांग जरा अर्जंट आहे, घाईत आहे, मी निघतोय. आणि तिला म्हणा लगेच फोन करू नको, काम झाल्यावर मीच फोन करेन. ही चालली आहे प्रॅक्टिस? नाही भाऊ, आम्ही काही मुलींची लिस्ट काढली आहे. आता शिवानी आणि ढोकळासाठी किती दिवस थांबायचं ना. फॉर्म भरायचा दिवसही जवळ आलाय. लवकर फॉर्म भरला नाही तर स्पर्धेतून बाहेर जावं लागेल आपल्याला. गुड कमिटमेंट. आता वाटतं तुम्ही भाऊच्या मुली. ही कमिटमेंट शेवटपर्यंत अशीच ठेवा. हो भाऊ. हे बघा, माझ्या पोझिशनला पार्टीत ते महत्व आहे का नाही? केवळ पार्टीला पैसे पुरवणारा एखादा फालतू बिल्डर जर पार्टीत माझ्यापेक्षा वरचढ होत असेल तर मी काय करावं अशी अपेक्षा? नाही नाही नाही, तुम्ही हायकमांडशी बोलाच. शिवाय त्या इनामदाराला बोलावून एकदा समज द्या. हे बघा, तुम्हाला माहिती आहे मी स्पष्ट बोलतो आणि खरं बोलतो. पण एखादा फालतू बिल्डर जर माझ्यापेक्षा वरचढ होणार असेल ना पार्टीमध्ये तर मी पार्टी सोडेन बरं का. हो, पण लक्षात ठेवा, मी पार्टी सोडेन, राजकारण नाही. अगं बोलत काय बसलेस? ब्रेकफास्टची तयारी कर. ह्यांना बोलव. हो मावशी, साहेब तर गेले. कुठे? आई, मगाशी मी त्यांना काहीतरी विचारायला आले तर त्यांना एक फोन कॉल आला आणि ते अचानक निघून गेले. अरे असं कसं? काही खाल्लं पण नाहीये? काहीच माहित नाही. तो फोन कोणाचा होता हे पण माहित नाही. खूप टेन्शन मध्ये होते का. बापरे. आणि हो, जाताना मला म्हणाले की वत्सलाला सांग लगेच फोन करू नकोस, दुपारपर्यंत कळवतील काय ते. की त्या इनामदारांनी काहीतरी केलेलं असेल. मी आल्यापासून ऐकते हे नाव. हा इनामदार नक्की आहे तरी कोण? मिठा, तुला काय करायचंय? जा आणि काम कर पाहू.